पुण्यामध्ये आदिवासी शिष्टमंडळासोबत चर्चा करत असताना आदिवासी एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी मी बाबासाहेबांच्या नातवाला प्रथमच भेटतोय, त्यामुळे मला माझ्या भावना अनावर झाल्या. राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये माझे सहकारी वंचितला मतदान करतील असं आश्वासन त्यांनी दिलंय. एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव गांगुर्डे यांनी आदिवासी समाजातील चळवळीतील कार्यकर्त्याला शिर्डी लोकसभेची उमेदवारी द्यावी, कारण राहुरीची 32 गावे नेवासा, श्रीरामपूर, राहता, कोपरगाव, संगमनेर, अकोला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांचं मतदान आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात आदिवासी कार्यकर्त्यांचा उमेदवार म्हणून विचार करावा. तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आरक्षित जागेसह ज्या ठिकाणी आदिवासी बांधवांचं मतदान जास्त आहे अशा खुल्या जागेत देखील आदिवासी चळवळीतील कार्यकर्त्यांचा विचार करून उमेदवारी द्यावी. आदिवासी प्रबोधन सेवा संघाचे अध्यक्ष माननीय ज्ञानेश्वर भंगड यांनी आदिवासी समाजातील महापुरुषांचा इतिहास समाजापुढे आणण्यासाठी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती केली. आदिवासी समाजात काम करणाऱ्या प्रमुख संघटनेच्या नेत्यांना काल अनिल जाधव यांनी बोलावलं होतं. त्यामध्ये एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी ढवळे, एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव गांगुर्डे, आदिवासी प्रबोधन सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर भंगड, एकलव्य वंचित आघाडीचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष झुंबर माळी, एकलव्य वंचित आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष रामदास मोरे, जिल्हाध्यक्ष विलास माळी, तालुका अध्यक्ष बुवा माळी तसेच अनेक संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन वंचितच्या उमेदवाराला सहकार्य करण्याचं आश्वासन दिले. एक संशोधन केंद्र या ठिकाणी निर्माण झाले. आदिवासी भिल्ल समाज नगर जिल्ह्यात तिथं राहतो आणि संशोधन केंद्र पुण्याला. त्याच्यामुळं बाहेरचे जे लोक येतात व्हिजिट करतात ते पुण्याला जाऊन व्हिजिट करतात आदिवासी संस्कृती बघायला. परंतु जिथं भिल्ल समाज राहतो, जिथं त्यांचं अस्तित्व आहे त्या ठिकाणी लोक व्हिजिट करत नाही.